एकदा थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे। दिनेश, आपण इथे पाहतो की संजय राऊत देखील इथे आहेत शिवतीर्थवर आणि उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या भेटीला साधारणतः आता 1.5 तास झालेला आहे। निखिलाजी, मी सध्या शिवाजी पार्क येथील शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर आहे। आपण बघू शकता ही सध्याची थेट दृश्य आहेत। पहिल्या मजल्यावरील गॅलरीत राज ठाकरे, उद्धव ठाकरे काही सेकंदांसाठी एकत्र पाहायला मिळाले। सोबत संजय राऊत होते आणि राज ठाकरेंच्या मातोश्री कुंदा याही आपल्याला बघायला मिळाल्या। अगदी काही सेकंदांसाठी राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे या गॅलरीत आले होते। याचा अर्थ असा आहे की पहिल्या मजल्यावर म्हणजे शिवतीर्थमध्ये पहिल्या मजल्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा सुरू आहे। जनरली आपण असं बघतो किंवा राज ठाकरेंचं तळमजल्याला ऑफिस आहे। जेव्हा पक्षप्रवेश असेल, पत्रकार परिषदा असतील किंवा कोणी नेता अन्य पक्षातला किंवा त्यांच्या पक्षातला जेव्हा त्यांना भेटायला येतो, तळमजल्याला जे त्यांचं कार्यालय आहे किंवा ती जी एक मोकळी जागा आहे तिथे राज ठाकरे संवाद साधतात। पण उद्धव ठाकरे हे त्यांचे बंधू आहेत। उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख आहेत, शिवसेना युबीटीचे, आणि संजय राऊत ही नेते आहेत। आणि जी चर्चा आहे ती आपल्याला राज ठाकरे यांच्या निवासस्थानात पहिल्या मजल्यावर बघायला मिळते। अगदी काही सेकंदांसाठी हे दोन्ही बंधू एकत्र आले होते। त्यावेळेस संजय राऊतही होते। संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांना हातही दाखवला। राज ठाकरे यांच्या मातोश्रीही यावेळेस आपल्याला गॅलरीत पाहायला मिळाल्या। एकूण म्हणजे बघा, कौटुंबिक स्नेह एका बाजूला जपला जातो आहे आणि दुसऱ्या बाजूला इतक्या वर्षानंतर सगळे मतभेद बाजूला ठेवून राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत। मग तो कौटुंबिक स्नेह असेल किंवा राजकीय युती असेल, हे दोन्ही हेतू या निमित्तानं एकत्रित साधले जात आहेत। गणेश चतुर्थीला पहिल्यांदा उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी आपल्या कुटुंबासह आले होते आणि आज उद्धव ठाकरे शिवतीर्थात आपल्या पक्षाच्या नेत्यांसह आलेले आहेत। पितृपक्ष असला तरी महापालिका निवडणुका अनुषंगानं वाटाघाटींना सुरुवात झालेली आहे आणि एक स्ट्रक्चर ठरवलं जात असावं की नेमकं दोन्ही बाजूकडून कोण नेते असतील पॅनलमध्ये, कशी जागा वाटपाची बोलणी होतील, कोणते मुख्य अडसर ठरू शकतात। वोट बँक एक आहे, मतदार एक आहे, कार्यकर्ताही आता दोन भाऊ एकत्र येणार, त्यामुळे त्यांच्यातही एकवाक्यता आलेली आहे आणि कार्यकर्ता, पदाधिकारी, नेते उत्साहित आहेत। फक्त त्या सगळ्यांना प्रतीक्षा आहे की याची अधिकृत घोषणा कधी होते। जो एक अंदाज यापूर्वी शिवसेना युबीटीतल्या काही नेत्यांकडून व्यक्त केला गेला की दसरा मेळाव्यात शिवसेनेची जी परंपरा आहे त्यात राज ठाकरेंना आमंत्रित करून घोषणा होऊ शकते। पण शिवसेना युबीटीतले काही आणखी नेते, जे सर्वोच्च नेते आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की ही पक्षाची परंपरा आहे आणि उद्धव ठाकरेंचं मार्गदर्शन शिवसैनिकांसाठी महत्त्वाचं असतं, त्यामुळे तिथे त्यावर जास्त फोकस असेल। पक्षाची परंपरा, गुढीपाडवा मेळावा ही मनसेची आहे, त्यामुळे राज ठाकरे तिथे मार्गदर्शन करत असतात। त्यामुळे आता नेमका मुहूर्त काय ठरतो, घटस्थापनेचा काही मुहूर्त ठरतो का की अधिकृत घोषणा करायची आहे। पण या आधी नेत्यांकडून अनेकदा सांगण्यात आलेलं आहे की जेव्हा महापालिका निवडणुकांची अधिकृत घोषणा होईल तेव्हा युतीची अधिकृत घोषणा होईल। त्याआधी जागा वाटप आणि युतीत अडचणीचे ठरणारे असे काही जे मुद्दे असतील ते अगोदरच दूर केले जातील आणि जागा वाटपाचा एक निश्चित फॉर्म्युला ठरून लवकरात लवकर युतीचा, राज ठाकरे उद्धव ठाकरे युतीचं कॅम्पेन मोहीम कशी असेल या बाबतीतली सुसूत्रता ठरवली जाईल। स्वतः राज ठाकरे हे मोठे वक्ते आहेत, राजकीय सभा आपल्या भाषणातून गाजवतात, त्यामुळे प्रचाराची भिस्त ही राज ठाकरेंच्या भाषणावर असू शकते। उद्धव ठाकरे यांचं व्यवस्थापन कौशल्य सर्वश्रुत आहे, त्यामुळे ती भिस्त किंवा तो भाग उद्धव ठाकरे यांच्याकडून सांभाळला जाऊ शकतो। अशी एकत्रित मांडणी पुढच्या काळात आपल्याला बघायला मिळू शकते आणि त्याआधी जी बोलणी असतील त्यासाठी दोन्ही बाजूचे नेते ठरतील की कोण कोण असेल। बघा, त्यात काँग्रेसची भूमिकाही महत्त्वाची यासाठी असणार की महाविकास आघाडीत राज ठाकरेंना घ्यायचं की नाही। काँग्रेसला कदाचित राज ठाकरे यांच्या सहभागाबद्दल आक्षेप यासाठी असू शकतो, राज ठाकरेंची परप्रांतीयांमधली बाबतीतली भूमिका असेल, हिंदुत्वा बाबतीतली भूमिका असेल, ती काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाला अडचणीची ठरू शकते। कदाचित राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाला राज ठाकरेंची भूमिका तितकीशी अडचणीची ठरणार नाही, पण राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला ती ठरू शकते। त्यामुळे काँग्रेसचे नेते सावध आहेत, त्यांनी उद्धव ठाकरेंकडून या बाबतीतली स्पष्टता घेतली आहे, ते त्यांच्या हायकमांडशी चर्चा करणार आहेत। पण जर राज ठाकरे
उद्धव ठाकरे एकत्र येऊन स्थानिक स्वराज्य संस्था आणि विशेषतः MMR रिजन मधल्या मुंबई, ठाणे, नाशिक, KDMC या जर निवडणुका लढवणार असतील तर आपल्याला जर स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याची वेळ आली तर आपली स्ट्रॅटेजी काय असावी या बाबतीतही काँग्रेसमध्ये आता मंथन सुरू झालेलं असणार. पण आजचा दिवस महत्त्वाचा यासाठी आहे की राज ठाकरे, उद्धव ठाकरेंनी महापालिका निवडणुकांसाठी वाटाघाटी सुरू केलेल्या आहेत. नक्कीच दिनेशजी, ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात पहिली चर्चा राज ठाकरे यांनी सुरू केली असली तरी पुढाकार मात्र उद्धव ठाकरे यांनी घेतलेला आहे. त्यानंतर बऱ्याचदा उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची भेट झाली. गणेशोत्सवाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे शिवतीर्थवर आले. आज पुन्हा एकदा म्हणजे राज ठाकरे मातोश्रीवर जाऊ शकले असते, मात्र उद्धव ठाकरे शिवतीर्थवर या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी पालिका निवडणुकांसाठी अस्तित्वाची लढाई म्हणून म्हणा, एकत्र येण्यासाठी उद्धव ठाकरे तसे समजुतीनं घ्यायला तयार आहेत. त्यामुळे पुढच्या ज्या काही सीट शेअरिंग आहेत, वाटाघाटी आहेत, त्या संदर्भामध्ये फारशा काही अडचणी येणार नाहीत असं तुम्हाला वाटतं का? मी यासाठी तुमच्याकडे येते. मात्र अविनाश अभ्यंकर यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. मनसेकडनं तशी पाहिली तर महत्वाची प्रतिक्रिया ती आधी आपण पाहूयात, त्यानंतर मी तुमच्याकडे येते. मला असं वाटतं की दोन्ही बंधू जर एकत्र येत असतील आणि महाराष्ट्राचा काही विकास होणार असेल, जे काय मागील 3 वर्षात महाराष्ट्राची वाट लागलेली आहे ती जर स्ट्रीमलाईन होणार असेल तर मला असं वाटतं की दोघं भावांनी याच्या बाबतीतले जे काही निर्णय आहेत ते घ्यायला सुरू केले असावेत. अधिकृत पक्षाकडून आम्हाला तसं काही सांगण्यात आलं नाही, पण आम्ही ग्राउंड लेवलला आमचं काम सुरू केलं. आज राजन विचारे साहेब असतील, केदार दिघे असतील, मी असेल, आमचे रवींद्र मोरे असतील, आमचे विक्रांत चव्हाण असतील, आम्ही सगळेच आज प्रभाग रचनेवर एकत्र आलेलो आहे. आणि नजीकच्या काळामध्ये निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी आम्ही एक ठाण्यावर दणदणीत मोठा मोर्चा काढणार आहोत, ज्यात शिवसेना असेल, मनसे असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल. आणि तो दिवस हा आमच्या प्रचाराचा पहिला दिवस असेल. पण दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत, याचा कुठेतरी येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने सगळ्यांच्या मनात महाराष्ट्र ज्या दिवशी हे दोघं भाऊ टीव्हीवर लोकांनी एकत्र पाहिले ना, त्या दिवशी या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात जेव्हा टीव्ही बघत होते प्रत्येक माणसाचे डोळे पाणावले होते. सो हे महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे की बाळासाहेबांचे दोन्हीही वारस हे एकत्र यावेत आणि महाराष्ट्राचा काहीतरी विकास व्हावा. जे या लोकांनी गुजरातच्या दावणीला आम्हाला सगळ्यांना बांधलेला आहे ना, त्यातून आम्हाला सोडावा आणि मानाने सन्मानाने हा महाराष्ट्र उभा राहावा, यासाठी हे दोन भाऊ एकत्र येणं गरजेचं आहे. पण आजची जी भेट होती कुठेतरी जागा वाटप असेल किंवा स्थानिक स्वराज्य निवडणूक की आज आम्ही सगळेच जण आम्ही या प्रभाग रचनेच्या बाबतीमध्ये इथे होतो. त्यामुळे कशा संदर्भात बैठक आहे हे बैठक झाल्याच्या नंतर आम्हाला कळेल. पण अशा बैठका ह्याच्या पुढे तुम्हाला सतत पाहायला मिळतील एवढं नक्की. तर ठाकरे बंधूंमध्ये ही पहिली राजकीय बैठक 1.5 तासापासून ही बैठक या ठिकाणी सुरू आहे. सुषमा अंधारे, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते आपल्या सोबत आहेत. सुषमाजी, आपण पाहतो की ठाकरे बंधूंमध्ये ही पहिली राजकीय बैठक आहे. पहिल्यांदाच उद्धव ठाकरे शिवतीर्थवर राजकीय बैठकीसाठी म्हणून इथे आलेले आहेत. कसं पाहता तुम्ही? म्हणजे पुढे पालिका निवडणुकांसंदर्भामध्ये दसरा मेळाव्यामध्ये काही घोषणा केली जाईल? मुळात आजची बैठक ही राजकीय बैठक आहे की अनौपचारिक बैठक आहे, याचे बरेचसे संदर्भ अजून स्पष्ट होणं बाकी आहे. पण एक नक्की आहे की ज्या पद्धतीने दोनही पक्षामध्ये किंवा दोन कुटुंबांमध्ये एक अत्यंत सलोख्याचं जे वातावरण आहे ते महाराष्ट्रासाठी एक महत्वाचं आणि आशादायी चित्र असेल. ज्या काही आत्ता भाजपने एक फोडाफोडीच्या राजकारणाचा एक अत्यंत विचित्र पट मांडलेला आहे, त्याने निश्चितपणे महाराष्ट्राची जनता कंटाळलेली आहे. आणि या कंटाळलेल्या, वैतागलेल्या महाराष्ट्रीयन लोकांच्यासाठी एक चांगला आशेचा किरण जो असेल तो मला वाटते ठाकरे ब्रँडचा विषय असेल. आणि त्या संबंधाने तासाभरात आपल्याला बरेचसे संदर्भ आणि तपशील सुद्धा आपल्या समोर येतील.